नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती झाली आहे। लिव्ह इन गर्लफ्रेंडचे 50 तुकडे केले आणि जंगलात फेकले। नेमकं हे भयंकर कृत्य कुठे घडलं आहे, कसं घडलं आहे याविषयी आज आपण खोल चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा। दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडासारखेच एक भयंकर प्रकरण झारखंडमधून समोर आलं आहे। एका तरुणाने आधी आपल्या लिव्ह इन गर्लफ्रेंडची गळा दाबून हत्या केली आणि नंतर मृतदेहाचे 40-50 तुकडे केले आणि प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात फेकून दिले। आरोपी बॉयफ्रेंड नरेश भेंगरा याला आता अटक करण्यात आली आहे। ही घटना हत्येच्या 15 दिवसांनंतर 24 नोव्हेंबर रोजी उजेडात आली, जेव्हा एक भटका कुत्रा शरीराचे काही भाग घेऊन जरियागड पोलीस स्टेशनच्या जोरदाग गावाजवळ दिसला। त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी बॉयफ्रेंडला पकडलं। पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने गर्लफ्रेंडची हत्या का केली हे सांगितलं। नरेश भेंगरा गेल्या काही वर्षांपासून तामिळनाडूतील खुंटी जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता। काही काळापूर्वी आरोपी झारखंडला परतला आणि आपल्या गर्लफ्रेंडला काहीही न सांगता त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं। त्यानंतर पत्नीला झारखंडमध्ये सोडून तो तामिळनाडूत परत आला आणि गर्लफ्रेंड सोबत राहू लागला। खुंटीचे एसपी अमन कुमार यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितलं की ही क्रूर घटना 8 नोव्हेंबर रोजी घडली। आरोपीने दुसरं लग्न केलं होतं, त्यामुळे त्याला त्याच्या गर्लफ्रेंडला घरी घेऊन जायचं नव्हतं। त्याऐवजी तो तिला जवळच्या जंगलात घेऊन गेला, गळा आवळून तिची हत्या केली आणि मृतदेहाचे तुकडे केले। आता आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। या प्रकरणाचा तपास करणारे इन्स्पेक्टर अशोक सिंह यांनी सांगितले की हा व्यक्ती तामिळनाडूतील एका कसाईच्या दुकानात काम करत होता। त्याने कबूल केलं की त्याने महिलेच्या शरीराचे 40 ते 50 तुकडे केले आणि नंतर ते वन्य प्राण्यांना खाण्यासाठी जंगलात फेकले। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे। तरीही ही क्रूर घटना घडल्यानंतर तुमच्या प्रतिक्रिया काय आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।